आयोजित केला असताना सर्वप्रथम 9 सप्टेंबर 1942 रोजी ज्या हुतात्म्यांनी या भूमीमध्ये ज्यांनी आपलं प्राणाची आहुती दिली, बलिदान दिलं, त्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना कायदा साक्षरता अभियानाचा कार्यक्रम ज्यावेळेस या ठिकाणी राबवला जातोय तेव्हा खटाव तालुका विधी सेवा समिती आणि वडूद वकील संघटना तसेच वडूद नगर पंचायत यांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी हा कार्यक्रम राबवला जातोय। खरं तर आजचं वर्ष किंवा हे वर्ष जे आहे ते हे स्वतंत्र भारताचं अमृत महोत्सवी वर्ष म्हणून ज्यावेळेस या ठिकाणी गणलं जातं आणि आपण त्याचा स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरी करतो, त्यावेळेस त्या ठिकाणी त्या वर्षाच्या निमित्तानं अनुषंगानं राष्ट्रीय विधी सेवा समिती आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा समिती यांनी केलेल्या आदेशाप्रमाणे की ज्यावेळेस त्या ठिकाणी विधी साक्षरता अभियान हे या ठिकाणी त्याचं पर्व एक झालं पाहिजे आणि त्या तळागाळातल्या लोकांना किंवा जे उपेक्षित वंचित पीडित लोक आहेत त्यांच्यापर्यंत त्या ठिकाणी कायद्याचं महत्त्व आणि त्या विधी साक्षरता अभियानाचं त्या ठिकाणी जो कार्यक्रम राबवत असताना त्याच्याबद्दलचं महत्त्व माहिती ही समजली पाहिजे। त्या निमित्तानं आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहोत। तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या वडूद वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट डी.एल. पवार साहेब, वडूद नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षा किशोरीताई पाटील, माजी नगराध्यक्षा सन्माननीय शोभाताई माळी, त्याचबरोबर वडूद वकील संघटनेचे उपाध्यक्ष विशाल जाधव, सचिव कल्पित शाह, गुरसाळे गावचे उपसरपंच आणि आमच्या वडूद वकील संघटनेचे सदस्य ॲडव्होकेट रोहन जाधव, प्रसाद जगदाळे वगैरे सर्वच आणि आपण सर्वजण या ठिकाणी, मला वाटतं माझं नाव कोणाचं राहिलं नसावं, राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, आणि आमचे न्यायालयीन कर्मचारी, वृंद, स्टाफ आणि आपण सर्वजण उपस्थित मंडळी। खरं तर आपल्याला माहिती आहे की 15 ऑगस्ट 1927 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं, 26 जानेवारी 1950 रोजी भारत देशाला स्वायत्तता मिळाली। या देशामध्ये राज्यघटना अस्तित्वात आली, ह्या देशाचे आपण मालक झालो, या देशामध्ये राज्यघटना जी अस्तित्वात आली त्या राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये भारतीय नागरिकांना अत्यंत विस्तृत स्वरूपाचे मूलभूत अधिकार दिले गेले। अशी राज्यघटना की ती अमेरिकेच्या 2 पट आणि फ्रान्सच्या 5 पट अशी भली मोठी राज्यघटना अस्तित्वात आणली। या राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये भारतीय नागरिकांना विस्तृत स्वरूपाचे मूलभूत अधिकार दिले गेले। त्याचबरोबर या भाग 4 मध्ये राज्याच्या मार्गदर्शक धोरणाच्या तत्वांचं त्या ठिकाणी राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने कशा पद्धतीनं जनतेसोबत त्याचं आचरण करावं, व्यवहार करावा म्हणून भारतीय राज्यघटनेनं त्याला मार्गदर्शन करणारं राज्याच्या मार्गदर्शक धोरणाची तत्वाचं प्रकरण सुद्धा समाविष्ट केलं। त्याच्यातले कलम 39 असेल, 38 असेल, याच्याशिवाय मूलभूत अधिकाराच्या भाग 3 मधलं प्रकरण त्यातले जे आहे त्याच्यामध्ये कलम 14 असेल किंवा कलम 21, 22 वगैरे वगैरे हे कशाबद्दलची आहे ती कलम आणि मग त्याच्या अनुषंगानं विधी सेवा समिती ही त्याच्याबद्दल काय काम करू शकते किंवा करत असते हेच आम्ही तुम्हाला आपल्यासमोर सांगण्यासाठी आलेलो आहे। मित्र हो, उदाहरण म्हणून एक सांगतो की ज्यावेळी त्या ठिकाणी 2 लोक असतात आणि त्या 2 लोकांच्या मध्ये त्या काही भांडण तंटा होतो आणि मग तो दिवाणी स्वरूपात असेल किंवा फौजदारी स्वरूपात असेल तर त्यावेळी त्या ठिकाणी तो दिवाणी स्वरूपाचा जर एखाद्या त्यांच्यामध्ये भांडण तंटा मिळकतीच्या कारणावरून नागरी हक्काच्या संरक्षणाच्या कारणावरून जर निर्माण झालेला असेल तर तो भांडण तंटा त्या ठिकाणी मिटवत असताना किंवा त्या भांडण तंट्याबद्दल झालेल्या अन्यायाबाबत दाद मागत असताना त्यातला एखादा पक्षकार जर पैसेवाला असेल तर तो पैशाच्या बळावरती चांगल्या प्रकारचे वकील देतो आणि न्यायालयामध्ये त्या विरुद्ध पक्षकाराला खेचतो आणि मग त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याच्याजवळ पैसा अडका चांगल्या प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी न्यायालयामध्ये ते त्या विरुद्ध पक्षकाराविरुद्ध केस दाखल करतो। त्यावेळी साहजिकच तो पैसा चांगला असल्यामुळे किंवा आर्थिक परिस्थिती त्याची चांगली असल्यामुळे त्याच्या बळावरती तो त्या ठिकाणी न्याय मागत असतो। त्याच वेळी समोरचा जो पक्षकार असतो त्यावेळेस त्या समोरच्या पक्षकाराला जर आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी कुठेतरी त्याची कुंकत असते किंवा काय त्याची दिव्यांग स्वरूपात असतो, अपंगत्व असतं, या कारणामुळे त्या ठिकाणी किंवा अगदी मागास वर्गीय समाजातला असल्यामुळे त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्याबद्दलची दाद त्याला मागण्याचं न्यायालयात जाण्याचं धाडस होत नाही किंवा त्याची परिस्थिती हलाखीची असल्यामुळं मग त्यावेळेस त्या ठिकाणी ती माणसं न्यायापासून वंचित राहतात। तर ती सुद्धा न्याय प्रक्रियेच्या प्रवाहात आली पाहिजे, त्यांना सुद्धा या ठिकाणी त्याची बाजू मांडण्याची त्या ठिकाणी त्यांना संधी मिळाली पाहिजे आणि ती बाजू चांगल्या प्रकारे मांडून गुणवत्तेवर न्याय प्रक्रियेमध्ये न्यायाचा त्या ठिकाणी त्याला उपभोग घेता आला पाहिजे किंवा त्याचं फळ त्याला घेता आलं पाहिजे। आणि म्हणून मग अशा परिस्थितीमध्ये त्याला काय उपाययोजना किंवा त्याला काय मार्ग, तर त्यावेळेस त्या ठिकाणी विधी सेवा समितीच्या माध्यमातून त्याला त्या ठिकाणी शासनाचेच एक अंगीकृत संस्था आहे त्या विधी सेवा समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अशा व्यक्तींना, अशा लोकांना त्या ठिकाणी
शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी वकील मिळवून दिले जातात आणि त्या पद्धतीनं त्यांची बाजू त्या ठिकाणी ते मांडली जाते आणि त्याच्याबद्दलचं न्याय प्रक्रियेमध्ये त्यांना समाविष्ट करून त्या ठिकाणी त्यांचा न्याय त्यांना किंवा मागता येतो, मिळवता येतो. मित्र, याच्यापेक्षा आणखी मी दुसऱ्या उदाहरणानं तुम्हाला स्पष्टपणे करून सांगेल की अजमल कसाब तो कोण होता, काय होता किंवा त्याचं काय झालं हे या देशातल्या बाळगोपाळापासून अगदी आबाल वृद्धांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की अजमल कसाबचं काय झालं किंवा तो कोण होता. तो पाकिस्तानी आतंकवादी होता आणि त्यानं भारतातल्या मुंबई शहरामध्ये ज्यावेळेस आतंकवादी हल्ला केला त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला जिवंत पोलिसांनी पकडलं आणि पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्या विरुद्ध केस चालवली गेली. मित्र हो, त्यावेळेस ती केस चालवत असताना तो पाकिस्तानी नागरिक होता, तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला इथं त्याच्या वतीनं बाजू मांडण्यासाठी वकील कोण त्याला मिळणार किंवा काय होणार, म्हणून महाराष्ट्र राज्य विधी सेवा समिती की जी त्या ठिकाणी लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी ऍक्ट 1987 ही विधी सेवा समिती कायदा 1987च्या कायद्यातील तरतुदीन्वये, केंद्रीय कायदा आहे त्या कायद्यातील तरतुदीन्वये राज्याच्या ठिकाणी या देशातल्या प्रत्येक राज्याच्या ठिकाणी विधी सेवा समिती, राज्य विधी सेवा समिती स्थापन झालेली असते. त्या विधी सेवा समितीच्या अंतर्गत परत जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मंडळ स्थापन झालेलं असतं आणि जिल्ह्याच्या अंतर्गत तालुक्याच्या ठिकाणी तालुका विधी सेवा समिती त्या ठिकाणी स्थापन झालेली असते. त्यावेळेस साहजिकच त्या अजमल कसाबची केस चालवण्यासाठी त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी त्याला वकील उपलब्ध करून दिला आणि त्याची केस ती त्या ठिकाणी चालवली गेली. मित्र, ज्यावेळेस त्याची ती केस चालवली गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या विशेष न्यायालयामध्ये त्याची केस गुणवत्तेवर चालली, विशेष न्यायालयाचा निकाल आला आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला दोषी ठरवलेला असला तरी सुद्धा ते त्या न्यायालयाचा अंतिम निर्णय नसल्यामुळे त्याच्या वतीनं त्या ठिकाणी त्या अजमल कसाबच्या वतीनं अपील करण्यासाठी विधी सेवा समितीनं परत पुन्हा उच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्याला वकील मिळवून दिला आणि उच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्याचा निर्णय झाल्यानंतर परत राष्ट्रीय विधी सेवा समितीच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अपील करण्याची त्याला संधी दिली. मित्र, याच्यातला महत्वाचा भाग हा म्हणजे गौण आहे की या भारत देशाची न्याय व्यवस्था किती सक्षम रीतीने आहे, गुणवत्तेवरती कशा पद्धतीने न्यायदानाचं काम केलं जातं की जगामध्ये या ठिकाणी न्याय व्यवस्था सिद्ध झाली. परंतु त्याच्यामध्ये महत्वाचा भाग हा होता की ज्यावेळेस अशी कोण लोक असतील की ती त्यांची बाजू न्यायालयामध्ये मांडत नसतील तर त्यावेळेस त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 39 प्रमाणे आणि भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 22च्या 2 प्रमाणे की मी मगाशी मूलभूत अधिकाराचा प्रकरणाचा विषय सांगितला किंवा राज्याच्या मार्गदर्शक धोरणांच्या तत्वाचा प्रकरणाचा विषय सांगितला, त्या तरतुदीच्या अनुषंगानं त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला अशा लोकांना वकील दिले जातात. आणि मग अजमल कसाब सारख्या आतंकवादी माणसाला, परराष्ट्रीय माणसाला की ज्यानं या देशामध्ये आतंकवादी हल्ला केला त्यावेळी त्याला वकील दिला, तर भारतातल्या नागरिकांसाठी, या राज्यातल्या नागरिकांसाठी पीडित, बाधित, शोषित, वंचित जी काही अशी लोक असतील त्यांच्याबद्दलची काय उपाययोजना. मित्र हो, मग अशा पद्धतीने ज्यावेळी त्या ठिकाणी एखादा खटला दाखल झालेला असेल तर त्यावेळी त्या ठिकाणी त्या खटला दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीची त्यावेळेस त्या ठिकाणी दाद मागण्याची ताकद नसेल किंवा वकील त्याच्या विरुद्ध केस दाखल झालेली असेल तर त्याच्या वतीनं वकील मांडण्यासाठी त्याची ताकद नसेल. उदाहरणार्थ भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 22च्या कोडकलम 2 नुसार तुम्हाला कुठलाही पोलीस स्टेशन 24 तासापेक्षा जास्त वेळ कालावधीसाठी कस्टडी ठेवू शकत नाही. आणि मग जर त्या पोलिसांना एखाद्या दखलपात्र गुन्ह्यामध्ये तुमची कस्टडी 24 तासापेक्षा जास्त कालावधीसाठी हवी असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्या व्यक्तीला संबंधित कार्यक्षेत्रातील न्यायदंडाधिकारी जे असतात वर्ग 1 त्यांच्या न्यायालयामध्ये नेऊन त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांची परवानगी घ्यावी लागते. पण त्यावेळेस त्या ठिकाणी त्या व्यक्तीला काही सांगायचं असलं किंवा त्या आरोपी व्यक्तीला काही जर त्या ठिकाणी त्याची बाजू मांडायची असेल तर त्यावेळेस त्याची ती कुवत नसते, मग कायद्याची परिस्थिती त्या ठिकाणी त्याला माहिती नसते किंवा त्या ठिकाणी त्याची म्हणजे लॅक ऑफ नॉलेज ह्या गोष्टींमुळे त्यावेळेस त्या ठिकाणी तो निर्भीडपणे त्याची बाजू मांडू शकत नाही. म्हणून त्यावेळेस त्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्याचं काय म्हणणं आहे का किंवा त्याला काय बाजू मांडायचे काय हे विचारणा करून न्यायालय त्या ठिकाणी त्या व्यक्तीला वकील मिळवून देतं. आता हे देतं कसं. मित्र हो, आपल्याच इथं आता आज आपण इथं आहोत तर यावेळेस त्या ठिकाणी आपल्या इथल्याच न्यायालयाचं उदाहरण सांगतो की खटाव तालुका विधी सेवा समिती म्हणून जे वडूज तालुका न्यायालयाच्या आवारामध्ये एक वेगळं दालन आहे. त्या विधी सेवा समितीकडे ती अशी व्यक्ती, पीडित बाधित व्यक्ती त्या ठिकाणी अर्ज करू शकते आणि त्या पद्धतीनं त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांच्याकडनं ते खाजगी म्हणजे एखादा वकील मिळवू शकतात आणि त्या वकिलांच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांची बाजू मांडली जाते. मग मित्र हो, अशा एखाद्या वकिलांना त्यावेळेस त्या ठिकाणी त्या आरोपी व्यक्तीची, बंदी कैदीची व्यक्तीची त्या ठिकाणी बाजू मांडत असताना त्यावेळेस त्या ठिकाणी ती संपूर्ण केस त्या ठिकाणी चालवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी त्या वकिलांची नेमणूक केली जाते. आता अर्थात विधी सेवा समिती त्याच्याबद्दलचा, त्या संबंधित वकिलांच्या बद्दलचा खर्च किंवा काय काय जो असेल तो त्या नियमित नियमावलीप्रमाणे करत असते. परंतु कुठल्याही अशा आरोपी व्यक्तीला कोणताही एक नया पैसा, एक रुपया खर्च न करता
फ्री ऑफ कॉस्ट की ज्यावेळी त्या ठिकाणी लिगल असिस्टन्स त्याला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जातो किंवा कायदेशीर सल्ला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जातो, अशा पद्धतीची ही तरतूद आहे. मित्र, ज्यावेळेस एखादी आरोपी व्यक्ती त्यावेळेस कैदी असते, बंदी असते, त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचे हक्क काय आहे जेलमध्ये किंवा त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये कायद्यामध्ये, त्यावेळेस त्या जेल अथॉरिटीकडून त्याला काय त्या पद्धतीनं त्याला त्यांच्याकडून हक्क मागून घेता येऊ शकतात किंवा त्याला हक्कांची काय उपाययोजना करून ठेवलेली आहे. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आरोपी आपण हे आंतरराष्ट्रीय मानवतावादी संघटना म्हणजे मानवतावादी संरक्षण संघटनेकडून आपल्याला ही तत्व मिळाली की माणूस हा म्हणजे गुन्हा हा वाईट आहे, त्या व्यक्तीनं गुन्हा केलेला असेल तर तो गुन्हा अक्षम्य आहे किंवा गुन्हा हा वाईट आहे, परंतु ती व्यक्ती म्हणून त्यावेळी त्या ठिकाणी त्याचं कुठेतरी त्याच्या समवेत अमानवी स्वरूपाचं कृत्य आपण त्याच्या समवेत केलं नाही पाहिजे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मग अशा कायद्यांचे अशा बंद्यांचे काय हक्क आहे की जसं की एखाद्या न्यायालयामध्ये खटला असेल तर त्या खटल्याबद्दलचा त्या ठिकाणी वकील त्या विधी सेवा समितीकडून मागून घेणे किंवा मिळवून घेणे किंवा विधी सेवा समितीकडे तसा अर्ज करणे. याच्याशिवाय ज्यावेळी त्या खटल्याचा निकाल लागतो त्यावेळी त्या खटल्याच्या झालेल्या निकालाची निकालपत्राची नक्कल जी असते, जर त्या आरोपीला दोषी ठरवले असेल तर त्याच्याबद्दलचं त्याचे निकालपत्राची सर्टिफाईड प्रमाणित नक्कल सुद्धा त्यावेळी त्या ठिकाणी त्या लोकांना, आरोपी लोकांना किंवा त्या बंदी लोकांना, कैदी लोकांना मागता येते. याच्याशिवाय ती ही विधी सेवा समिती पुढे परत त्याच्यानंतर वरिष्ठ न्यायालयात अपील करण्यासाठी जे काही आवश्यक सर्टिफाईड कॉपीज डॉक्युमेंट्स असतील तर त्या आरोपी कैदीला त्या ठिकाणी उपलब्ध करून देतील आणि त्याच्या वतीनं वरच्या वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी ते नेमणूक एखाद्या कायदेशीर सल्ला उपलब्ध करून देण्याच्या निमित्ताने किंवा त्या ठिकाणी वकील प्रतिनिधित्व करण्यासाठी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ही विधी सेवा समिती त्या ठिकाणी प्रयत्न करत असते. मित्र, मग दुसरा हक्क कोणता तर त्यावेळेस त्या ठिकाणी आरोपी कैदी असतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या कैद्याला ज्यावेळेस अपील करायचा वगैरे हक्क हा विषय आहे. परंतु याच्या दरम्यान की जर एखाद्या आरोपीला राईट टू प्रायव्हसी म्हणजे की गोपनीयतेचा अधिकार, की एखादा कैदी आरोपी आहे त्यावेळेस त्या ठिकाणी त्या कैद्याला किंवा त्या शिक्षा दोषी ठरवलेल्या त्या आरोपीला त्यावेळेस त्या ठिकाणी त्याच्याबद्दलचा हक्काचं जाणीव करून देत असताना किंवा मागणी करत असताना गोपनीयतेचा अधिकार काय आहे तर मद्रास उच्च न्यायालयाच्या एका कार्यक्षेत्रामध्ये प्रकरणात असं घडलेलं होतं की एक कैदी होता आणि त्या कैद्याला पोलीस ऑथॉरिटीनं त्याला घरी त्याची बायको ऍडमिट दवाखान्यात आजारी होती आणि म्हणून मग त्या ठिकाणी ती घरी असतानाच्या वेळेची त्या ठिकाणी त्याला रजा मंजूर केलेली होती. त्यावेळेस तो आरोपी कैदी ज्या जेलमधून त्याला रजा घेऊन त्याच्या बायकोला भेटायला गेला तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्याची बायको ही आजारी असल्यामुळं, अत्यवस्था असल्यामुळं त्यावेळेस त्या ठिकाणी ती हॉस्पिटलमध्ये तिला नेलेली होती तो घरी पोहोचेपर्यंत आणि म्हणून मग तो आरोपी घरी गेल्यानंतर त्याला बायको ऍडमिट आहे असं समजल्यानंतर पुन्हा परत तो हॉस्पिटलमध्ये जायला निघाला. त्यावेळी त्या ठिकाणी पोलीस एस्कॉर्ट म्हणजे जे स्क्वॉड असतं पोलीस त्याच्यावरती देखरेख करणारे जे अधिकारी असतात त्यांनी त्याला त्या ठिकाणी प्रतिबंध केला, मनाई केली आणि म्हणाले की आम्ही तुला घरी जाण्यासाठी फक्त जाण्यासाठी बायकोला भेटण्यासाठी रजा मंजूर केलेली आहे, तुझी बायको हॉस्पिटलमध्ये असेल तर तुला त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाता येणार नाही. त्यावेळेस त्या ठिकाणी नामदार मद्रास उच्च न्यायालय यांनी हे सांगितलं की अशा पद्धतीची प्राबंधी किंवा अशा पद्धतीचं मनाई हे पोलीस अथॉरिटीला किंवा जेल अथॉरिटीला त्या आरोपीला लादता येणार नाही, त्याच्यावरती लादता येणार नाही. तर त्यावेळी त्या ठिकाणी तो आरोपी घरीच काय तर हॉस्पिटलमध्ये ज्याची बायको असेल तर तिथे जाऊन सुद्धा त्या ठिकाणी त्याच्या बायकोला भेटू शकतो आणि तो भेटत असताना जे काही त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन होईल, त्यांच्यामध्ये काय जे बोलणं होईल त्याच्याबद्दलची देखरेख किंवा त्याचं मॉनिटरिंग हे पोलिसांना करता येणार नाहीये. म्हणजे राईट ऑफ प्रायव्हसी किंवा गोपनीयतेचा अधिकार त्या ठिकाणी हा संरक्षित केलेला आहे. याच्याशिवाय या ठिकाणी आरोपीला एखाद्या कायद्याला जर काय त्या ठिकाणी त्याला शिक्षण घ्यावायचं असेल तर त्याच्याबद्दल राईट टू एज्युकेशन आहे. मित्र, मागाशी मी आपल्यासमोर भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकाराचं संरक्षण कशा पद्धतीनं कवच करून दिलेलं आहे भारतीय राज्यघटनेमध्ये हा मी मुद्दा आपल्यासमोर सांगितला. त्यावेळेस जर समजा एखादा कैदी असेल, एखादा आरोपी असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला शिक्षा झालेली असेल किंवा तो जेलमध्ये असेल तर त्यावेळेस साहजिकच काय परिस्थिती असेल सांगायचं की तो त्या भारतीय राज्यघटनेच्या हक्काला त्या ठिकाणी त्याला ते उपलब्ध असतील का तर नामदार जस्टिस सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टिस PN भगवती यांनी एका निर्णयामध्ये अशा पद्धतीने सांगितलं की आरोपीला शिक्षा झाली किंवा त्या ठिकाणी त्याला दोषी ठरवला म्हणून त्यावेळी त्या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमधील मूलभूत अधिकार त्याला वापरता येणार नाही असं अजिबात म्हणता येणार नाही. म्हणजेच काय तर अशा आरोपी व्यक्तींना सुद्धा त्या ठिकाणी दोषी ठरवलेले गेले असतील, असे कैदी असतील तर त्यांना त्या पद्धतीने भारतीय राज्यघटनेमध्ये जे काही मूलभूत अधिकारांचं तरतुदींचं समायोजन करून ठेवलेलं आहे त्यावेळी त्या तरतुदींचं त्या ठिकाणी त्याला मूलभूत अधिकार हे त्याला त्या पद्धतीनं मर्यादित स्वरूपात का होणार पण ते वापरता येतील अशा पद्धतीनं अधोरेखित केलेलं आहे. मित्र हो,
मग अशा पद्धतीचे हे अधिकार ज्यावेळेस त्या ठिकाणी आरोपीचे असतात तर ते कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली जाते किंवा ह्याच्यावरती देखरेख कोण करतो. तर अर्थातच महाराष्ट्र राज्य विधी सेवा समिती जी आहे हे समिती मंडळ जे हे कायद्याखाली स्थापन झालेली उच्च न्यायालयाच्या समवेत एक त्या ठिकाणी ही एक संस्था स्थापन झालेली आहे. 1987 सालापासून काम करते. त्यावेळेस या संस्थेच्या अंतर्गतच त्या कार्यक्षेत्रातील ज्या जेल असतील त्या कार्यक्षेत्रातील न्यायिक अधिकारी असतात. त्या न्यायिक अधिकाऱ्यांना तसे अधिकार देऊन त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचं व्हिजिटिंग ठेवलं जातं त्या जेलमध्ये. आणि मग त्यावेळेस त्या जेलमध्ये त्याचं अधिकाराचं व्हिजिटिंग ठेवून जर अशी काही कोणाची तक्रार असेल किंवा त्या ठिकाणी कोणा एका आरोपीला किंवा कैद्याला जर त्या पद्धतीनं सेवा सुविधा मिळत नसतील तर त्याच्याबद्दलची दाद ते त्या विधी सेवा समितीच्या अंतर्गत त्या पद्धतीनं त्या संबंधित न्यायाधीशांमार्फत त्या ठिकाणी न्यायिक अधिकाऱ्यांमार्फत ते मागू शकतात. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, याच्याशिवाय की ज्या पद्धतीनं हे म्हणजे अगदी एखादा कैदी आरोपी असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी तो माणूसच आहे किंवा त्याच्या समेत अमानवी स्वरूपात तो गुन्हा केला त्यानं म्हणून त्या ठिकाणी वर्तन करायचं नाही हे आपल्याला ज्यावेळेस तत्व आहे. त्यावेळेस जसं की त्या ठिकाणी आरोग्याची असेल हेल्थ किंवा मेडिकल केअर जे आहे किंवा काय ह्या पद्धतीची सुद्धा त्या ठिकाणी त्याला त्या पद्धतीनं तो हक्क त्या संबंधित जेल अथॉरिटीकडून घेता येऊ शकेल. सॉलिटरी कन्फाइनमेंट एखाद्या आरोपीला एकांतवासाची शिक्षा ही त्या ठिकाणी एखादी जेल अथॉरिटी अशी अखंडपणे देऊ शकणार नाही किंवा तशा पद्धतीनं बेदखल करून त्या पद्धतीनं जरी न्यायालयाचा आदेश झालेला असेल की ठराविक अंतरानं एकांतवासाची शिक्षा द्यावी किंवा काय त्याच्याबद्दलचं तर ती अंमलबजावणी किंवा त्या पद्धतीनं कार्यप्रणाली करत असताना कार्यवाही करत असताना जर एखाद्या समजा त्या ठिकाणी अथॉरिटीकडनं जेल अथॉरिटीकडनं किंवा पोलीस मशिनरीकडनं अशा आरोपीला जर त्यावेळेस त्या ठिकाणी असं काही पद्धतीनं हलगर्जीपणानं जर वागणूक मिळत असेल तर त्यावेळेस साहजिकच त्या ठिकाणी त्या पद्धतीचा तो कैदी आरोपी असतो किंवा त्या पद्धतीनं तो त्या संबंधित अथॉरिटीकडे दाद मागू शकतो. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो की तुम्हाला जर एका संपूर्ण जगापासून म्हणजे लोकांच्यापासून तुमच्या नातेवाईकांपासून संपर्कहीन ठेवायचं म्हटलं आणि एखाद्या व्यक्ती जर कोंडून घ्यायचं म्हटलं तर तो किती काळ राहू शकतो. 1 दिवस 2 दिवस त्याच्यापेक्षा राहू शकणार नाही. म्हणजे तुम्हाला मानव हा अशा पद्धतीचा कळप करून राहणारा प्राणी आहे आणि म्हणून मग त्यावेळी त्या ठिकाणी आरोपीला सुद्धा त्या ठिकाणी एकांतवासाची शिक्षा अशा पद्धतीने देता येणार नाही. अशा पद्धतीचे हे मी कैद्यांचे अधिकार किंवा हक्क कर्तव्य सांगितलं. मित्रो, या विषयाच्या अनुषंगानं ज्यावेळेस या ठिकाणी हा जो महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मंडळ आहे त्या मंडळाच्या माध्यमातून ज्यावेळेस त्या ठिकाणी अशा पद्धतीची उपाययोजना करून ठेवलेली आहे त्यावेळेस साहजिकच ह्याच्याशिवाय म्हणजे आरोपी व्यक्तीच शिवाय अजून कोण कोण पात्र आहे किंवा त्या पद्धतीने कोणाला तो फायदा घेऊ शकता येतो. मित्र, आज समाजामध्ये अशा पद्धतीनं आपण पाहतो की असंख्य महिला की ज्या ठिकाणी त्या महिलांच्यावरती खऱ्या अर्थानं मग सामाजिकरित्या सामाजिक पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होत असतो किंवा कौटुंबिक हिंसेच्या रूपानं त्या ठिकाणी त्या महिलांच्यावरती अन्याय होत असतो. याच्याशिवाय काही कामगार असतात, काही कामगार वर्कर लोक असतात, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये एखाद्या औद्योगिक यंत्रणेमध्ये त्या ठिकाणी जे काम करणारे लोक असतात त्यांच्यावरती अन्याय होत असतो. याच्याशिवाय मागासवर्गीय म्हणजे शेड्युल्ड कास्ट अँड शेड्युल्ड ट्राईब्स मधली जी विकर सेक्शन मधली लोक असतात ती सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्यावरती अशा पद्धतीने अन्याय होत असतो. याच्याशिवाय की जे लोकांच्या संबंधित किंवा त्या लोकांच्या गटाच्या समूहाबाबत जर काय अशी एखादी राष्ट्रीय आपत्ती आलेली आहे, उदाहरणार्थ आताची कोरोना आपत्ती किंवा एखादा पूरग्रस्त परिस्थिती असेल की त्यामुळं त्या राष्ट्रीय आपत्तीमुळं त्या कुटुंबाचं किंवा तिथल्या परिस्थिती जी असती लोकांची तिथल्या माणसांची ती अशी इतकी दयनीय झालेली असती की त्या ठिकाणी ते स्वतः सर्वायव्ह व्हायचं म्हणजे त्यांच्या पुढे प्रश्न असतो. अशा परिस्थितीत जर असे काही त्यांच्याकडनं जर काही अशा पद्धतीचे हल्ले किंवा अशा पद्धतीचा जर काही त्रास होत असेल तर त्याच्याबद्दलची दाद मागण्यासाठी सुद्धा न्याय प्रक्रियेमध्ये त्यांना सामावून घेण्यासाठी न्याय प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी दाद मागण्यासाठी अशा पद्धतीनं हे पात्र लोक त्या ठिकाणी दाद मागू शकतात. मग अशा पद्धतीची दाद ही मागत असताना कोण कशा पद्धतीने ही बॉडी आहे किंवा कशा पद्धतीने हे महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मंडळ हे कशा पद्धतीनं काम करतं किंवा हे मंडळ कसं आहे आणि याच्या अखेरीस जिल्ह्याच्या ठिकाणचं तालुक्याच्या ठिकाणचं हे मंडळ कशा पद्धतीने आहे. तर मित्र, नामदार उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे असतात ते ह्या महाराष्ट्र राज्य विधी सेवा समितीचे अध्यक्ष असतात. निवृत्त उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती असतात ते त्या ठिकाणी कार्यकारी त्या ठिकाणी त्याचे व्यवस्थापक किंवा कार्यकारी त्या ठिकाणी अधिकारी म्हणून त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचे चेअरमन असतात. याच्याशिवाय महाराष्ट्र राज्याच्या सचिवालयातल्या कायदा व न्याय विभागाचे मंत्री असतील, सचिव असतील, अर्थ व वित्त विभागाचे सचिव असतील आणि याच्याशिवाय
विकर सेक्शन मध्ये ज्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता म्हणून ज्यावेळी त्या ठिकाणी सोशल वर्कर म्हणून ज्या लोकांनी काम केलेलं आहे अशी सुद्धा त्या ठिकाणी तज्ञ लोक ही राज्याच्या ठिकाणी त्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधी सेवा प्राधिकरणामध्ये काम करतात. ते उच्च न्यायालयाच्या संदर्भातील प्रकरण असतील त्याची दखल घेऊन त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते कार्यवाही करत असतात. त्याच्याशिवाय जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश आणि त्याचबरोबर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ही त्या ठिकाणी ती माणसं आणि याच्याशिवाय काही वकिलांचा त्या ठिकाणी समावेश असतो, तज्ञ वकिलांचा. अशी लोकांची बॉडी त्या ठिकाणी ती विधी सेवा जिल्हा विधी सेवा समिती प्राधिकरणामध्ये काम करत असते. याच्याशिवाय तालुक्याच्या ठिकाणी जी तालुका विधी सेवा समिती आहे त्या तालुका विधी सेवा समितीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मग ते संबंधित त्या कार्यक्षेत्रातील तालुक्याच्या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे असतात. आता आपल्या इथं उदाहरणार्थ जिल्हा न्यायाधीश आहेत ते या खटाव तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आहेत. आमचे अध्यक्ष वगैरे किंवा ही जी बॉडी आहे वकील संघटनेचे त्यातले त्या ठिकाणी मेंबर असतात आणि काही वकील मंडळी त्या ठिकाणी मेंबर असतात. तर ही अशा पद्धतीने ही यंत्रणा त्या ठिकाणी म्हणजे ह्या न्याय प्रक्रियेमध्ये अशा लोकांना फायदा होण्यासाठी किंवा त्याचा बेनिफिट मिळण्यासाठी ही यंत्रणा त्या ठिकाणी काम करत असते. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. मित्रहो, अशा पद्धतीनं ज्यावेळेस ही त्या ठिकाणी लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी ऍक्ट या कायद्याखाली काम करते त्यावेळेस या पद्धतीनं आपण ह्या अनुषंगानं आज या ठिकाणी कार्यक्रम करण्याचा उद्देश आणि पर्पज एवढाच आहे. मी मागाशी सांगितलं की आपला भारत देशाचा स्वातंत्र्य महोत्सव म्हणून ज्या ठिकाणी आपण हे वर्ष साजरी करतो केलं आणि अजूनही त्या ठिकाणी करतो तसा महाराष्ट्र राज्य विधी सेवा समितीनं 2 ऑक्टोबर ते साधारणपणे किती 14 नोव्हेंबर पर्यंत हा संपूर्ण स्वातंत्र्य महोत्सवाचा वर्ष म्हणून कायदा साक्षरता अभियानाच्या निमित्तानं हा त्या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम साजरे करतो. तेव्हा त्या ठिकाणी आज या ठिकाणी वडूजमध्ये हा आम्ही कार्यक्रम साजरी प्रथम करतोय आणि त्याला तुम्ही उपस्थित राहिला. त्याला नगरपालिकेचं सुद्धा नगरपंचायतीचं मोलाचं सहकार्य लाभलं असो. आज मला या निमित्तानं सांगावं वाटतं की ठीक आहे, आपण आपल्या समाजामध्ये जाऊन समाजाशी निगडीत असणारी माणसं तुम्ही आहात, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते काम करता आहात. आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या संबंधित कोण नातेवाईक असतील तर त्यावेळी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर कोण अशी पीडित बाधित असतील, न्याय मागण्यापासून जर ती लोक कोण वंचित राहत असतील तर त्यावेळी त्या ठिकाणी तुम्ही त्यांना त्या पद्धतीनं जाऊन आता जे तुम्ही इथं काय ऐकताय तर त्यावेळी त्या ठिकाणी ती माहिती त्यांना तुम्ही तशा पद्धतीनं सांगा, त्यांना ते उपलब्ध करून देण्याचा एक त्या ठिकाणी प्रयत्न करा की जेणेकरून त्या लोकांना सुद्धा न्याय प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊन त्या पद्धतीनं न्याय मागण्याची मदत मिळू शकेल. आणि म्हणून मग त्या निमित्तानं जर हे अशा पद्धतीनं आपण इथून बाहेर जाताना तो विचार घेऊन गेलो आणि आपल्या समय तसाच तो विचार ठेवला तर निश्चितपणे आजच्या कार्यक्रमाचं फलित होईल असं मला वाटतं. आणि आज या ठिकाणी मला आमच्या विधी सेवा समितीने आणि नगरपंचायतीने या ठिकाणी निमंत्रित करून मला त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.